संतोष देशमुख हत्या प्रकरण चौकशी समितीचं मुख्यालय बीड ऐवजी मुंबईत हत्येच्या चौकशीसाठी न्यायालयीन समिती गठीत समिती अध्यक्षांच्या विनंतीनंतर मुख्यालय मुंबईत। बीड आणि परभणी घटनेच्या निषेधार्थ हिंगोलीमध्ये 26 जानेवारीला धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सर्वधर्मीय कार्यकर्त्यांची बैठक संपन्न। मराठवाड्यातल्या नव्या रेल्वे मार्गांसाठी 300 कोटींचा निधी राज्य सरकारकडून 300 कोटींचा निधी वितरित। राज्यातल्या किल्ल्यांवरील अतिक्रमणं 31 मे पर्यंत हटणार। देवेंद्र फडणवीस यांचा आक्रमक पवित्रा, अतिक्रमणांची यादी 31 जानेवारीपर्यंत देण्याचे आदेश। दिनेश वाघमारे राज्य निवडणूक आयोगाचे नवे आयुक्त, मुख्यमंत्र्यांनी शिफारस केलेल्या नावावर राज्यपालांचं शिक्कामोर्तब। उल्हासनगरमध्ये महावितरणच्या कर्मचाऱ्याला भर रस्त्यात मारहाण, थकीत वीज बिलाच्या संदर्भात कारवाई करण्यास गेला होता कर्मचारी, पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर बुधवारपासून 3 दिवसांचा वाहतूक ब्लॉक। एक्सप्रेसवेवर गर्डर बसवण्याचं काम केलं जाणार असल्यानं वाहतूक बंद राहणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यामध्ये दाखल, पालकमंत्री पदाच्या वादानंतर एकनाथ शिंदेंनी तातडीनं ठाणं गाठलं। कल्याणमध्ये 3 बांगलादेशी महिलांना पोलिसांनी केली अटक, महात्मा फुले पोलिसांची कारवाई। आणि बदलापूर अत्याचार प्रकरणातल्या आरोपी अक्षय शिंदेच्या घरावर जप्तीची नोटीस, कर्जाचे हप्ते थकल्यानं बँकेनं घरावर लावली नोटीस। वडिलांनी खासगी बँकेकडनं घेतलं होतं 2.5 लाखांचं कर्ज। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।